आज एक आई वडील आपल्या 1.5 महिन्याच्या बाळाला घेऊन वॅक्सिनेशनसाठी आले आणि त्यांनी मला बोलले की मॅडम जे आता नवीन पेनलेस वॅक्सिन जे निघाले ज्यांनी बाळाला पेन होत नाही ते वॅक्सिन आमच्या बाळाला आम्हाला द्यायचंय, म्हणजे ठरवून आले होते। तर तुम्हालाही जर ही पेनलेस आणि पेनफुल वॅक्सिनेशन या संकल्पना माहीत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। वेलकम टू को-पॅरेंटिंग विथ डॉक्टर आर डी। आपण बाळाचे 1.5 महिना, 2.5 महिना आणि 3.5 महिना या 3 मध्ये जे DPT नावाचं वॅक्सिन आपण बाळाला देतो तर त्या वॅक्सिनमध्ये पर्टुसिस नावाचा जो वॅक्सिन असतो त्याच्यात 2 टाईप असतात। एक तर असेल्युलर पर्टुसिस वॅक्सिनमध्ये किंवा होल सेल पर्टुसिस नावाचा एक वॅक्सिन असतो। तर यामध्ये WP नावाचं जर वॅक्सिन तुम्ही दिलं तर त्यामुळे बाळांना जेव्हा वॅक्सिनेशन आपण करतो त्यावेळेस त्याच्यानंतर बाळाला ताप येऊ शकतो, जिथे आपण वॅक्सिन दिले तिथे सूज येऊ शकते किंवा बाळ इरिटेबल होऊ शकतं, जास्त रडू शकतं। तर तेच जे दुसरं वॅक्सिन आहे ज्याला असेल्युलर पर्टुसिस असं म्हणतो त्याच्यामध्ये या गोष्टी होत नाहीत किंवा खूप जास्त कमी प्रमाणात होतात। त्याच्यामुळे आपण याला पेनलेस वॅक्सिन असं म्हणतो। आणि जे WP वॅक्सिन याला आपण पेनफुल वॅक्सिन असं म्हणतो। पण ह्या दोन्हीमध्ये पेन तर होतं जेव्हा आपण इंजेक्शन देतो।